नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मातंग समाजाला अनुसूचित जाती अपगड वर्गीकरण आरक्षण मिळावं याकरता बऱ्याच दिवसापासून मातंग समाज आज रस्त्यावर आलेला दिसतोय आणि बरेच जण बऱ्याच ठिकाणी मोर्चे असतील त्यानंतर उपोषण असतील हे आपल्याला करताना दिसत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज 22 जुलै रोजी राजासाहेब कृती समितीच्या वतीने मातंग समाज आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये आयोजक महेंद्र माधवराव भटलाडे यांनी हे आयोजन केलं होतं। या ठिकाणी नांदेड सह बऱ्याच तालुके असतील गाव शहरातून या ठिकाणी जे मातंग समाजातील मंडळी आहे ती या ठिकाणी आज या उपोषणाला आली होती। त्यानिमित्त या ठिकाणी आपण निमित्त घेतलेला वृत्तांत काय सांगणार? आजच्या मोर्चाविषयी असं वाटतं की मातंग समाजाच्या जे आरक्षण आहे ते आरक्षण सगळं समाजासाठीच आहे, पण आम्ही समाजासाठी करत आहोत ते समाज बाहेर न पडता त्या पाण्यामुळे घरी राहिला आणि आम्ही आरक्षण द्या, अबकड वर्गीकरण आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा घेतलेला आहे। आणि त्या मोर्चाचं स्वरूप असं आहे की मातंग समाजाला जे आरक्षण आहे आणि यशी समाजामध्ये मग मातंग आला, बौद्ध आला, परत माळी, ढोरी, चांबार, हे इतर जाती सगळे आल्या यशी समाजामध्ये, तरी आम्हाला जे हिशाला जे वर्गीकरण आहे, जे हिशाला आमच्या याचं ते येत नाही ते आम्हाला हिस्सा द्यावं म्हणून आम्ही हे मोर्चा आयोजित केलेला आहे। आयोजक महेंद्र माधवराव भटलारे यांच्याशी संवाद साधतात। आज नांदेड नमस्कार चौक महाराणा प्रताप चौक येथे मातंग समाज स्वातंत्र्य अबकड वर्गीकरणासंबंधी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। जे एससी मध्ये 13% वाटा असून सुद्धा जे एससीतले आमचे मोठे बंधू हे आमचा हिस्सा गिळून आम्हाला काहीच न भेटाव या पद्धतीने आमच्या सोबत वागत असल्यामुळे व मातंग समाजाला मिळाव तेवढा त्यांचा अधिकार व हक्क आजपर्यंत न मिळाल्यामुळे मातंग समाज एससीच अबकड उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्हा येथे जयराजासाहेब कृती समिती यांच्याकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तरी मला सांगताना आनंद होत आहे की नांदेड जिल्ह्यामधून खास करून कंधार मधून, कुरोळा सर्कल, वहाड, भोकर मधून दूर दूर ठिकाणून जे मातंग समाजाच्या छातीमध्ये आग आहे ते आग कुठं ना कुठं या मोर्चामध्ये दिसून आली आणि जे जिवंत मातंग समाज कसा असू शकतो याचं उदाहरण या महामोर्चामध्ये दिसून आलेलं आहे व आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना अबकड वर्गीकरणासंबंधी निवेदन दिलेलंच आहे। संबंधित त्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना व प्रतिलिपी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलेलं आहे व पुढील काळामध्ये जर मातंग समाजाच्या मागण्यांकडे महाराष्ट्र सरकारनं गांभीर्याने लक्ष देऊन मातंग समाज याची उपवर्गीकरण जर झालं नाही तर कुठं ना कुठं पुढील काळामध्ये मातंग समाज हे मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करायला लावल। त्यामुळे मी सरकारला सांगू इच्छितो की मातंग समाजाच्या जी मागण्या आहेत ते लवकरात लवकर मान्य करून मातंग समाजाला न्याय हक्क देण्यात यावा ही आपणास नम्र विनंती। मला वाटतं आज सकाळीपासून म्हणण्यापेक्षा कालपासून या ठिकाणी पाऊस नांदेड शहरामध्ये आहे। पाऊस असताना देखील बरेचसे मातंग समाज मोर्चाला होते, तर बरेच मातंग समाज या ठिकाणी त्यांच्या मनात असताना देखील येऊ शकले नाहीत परिस्थितीनुसार, तर त्यांना काय संदेश द्याला? कसं आहे, काही जे पावसाचा तडाखा नांदेड मध्ये सलग 2 दिवस झालं चालू आहे त्यामुळे
मग काही मातंग समाज हे येऊ शकला नाही काही तालुक्यामधून, पण पावसाची पर्वा न करता, कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता जे या ठिकाणी खांबीर्याने उपस्थित राहून महामोर्चाला जे अधिक बळ देण्याचं काम केलेलं आहे, त्या मातंग समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मातंग समाजाची चळवळ कुठं ना कुठं अशाच मातंग समाजाच्या वाघांच्या खांद्यावर उभी आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नक्कीच या ठिकाणी आज भटलाडेने जे या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलं होतं त्याला या ठिकाणी बऱ्याच मातंग समाजातील जनतेने प्रतिसाद दिलेला आहे. आज सकाळीपासून या ठिकाणी नांदेड शहरामध्ये मातंग समाज रस्त्यावर आलेला दिसत आहे. आपण पाहतात पावसाचा जरी या ठिकाणी दिवस असले तरी पण या ठिकाणी पाणी चालू असलं तरी पाण्याची तमा न बाळगता या ठिकाणी आज समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी मातंग समाज आज रस्त्यावर आलेला आहे. या ठिकाणी आताच भटलाडे साहेबांनी सांगितलं आहे की या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. त्या मातंग समाज ही बातमी ऐकत आहेत आणि जे इतर ठिकाणी जे आंदोलन करत आहेत किंवा जे मोर्चे करत आहेत त्यांना काय संदेश द्यायला? मी सर्व महाराष्ट्रातील मातंग समाजाला सांगू इच्छितो की अ ब क ड वर्गीकरण एससीच ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तरी आता महाराष्ट्रातील मातंग समाज हे स्वस्त बसता कामा नाही. सर्वांनी गाव तांडा तालुका या ठिकाणी आपापले मीटिंग बसून एक मोठी तालुक्याची जिल्ह्याची आंदोलनाची रूपरेषा लवकरात लवकर तयार करावी व हे जोपर्यंत स्वातंत्र्य आरक्षण अ ब क ड वर्गीकरण लागू होणार नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज हे स्वस्त बसू नये आणि आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करायला लावण्यासाठी हे लोकशाही पद्धतीनं धरणे आंदोलन व उपोषण हे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात यावं. व मी महेंद्र माधव भटलाडे जयराजा साहेब कृती समिती हे तुमच्या सोबत प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हे उभी आहे आणि माझा मातंग समाजाच्या प्रत्येक मोर्चाला प्रत्येक उपोषणाला व प्रत्येक आंदोलनाला हे जाहीर पाठिंबा आहे. वेळ प्रसंगी मी प्रत्येक आंदोलनामध्ये उपोषणात हे सामील होण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच या ठिकाणी मुंगी जरी लहान असली तरी मुंग्याचा जेव्हा रांग लागते किंवा मुंग्याचा जेव्हा घोपळा येतो त्यावेळेस मोठ्या हातीला देखील परेशान करू शकतात. हे या ठिकाणी आज या भटलाडे यांच्या आज या मोर्चातून दाखवलेलं आहे. आज हा समाज या ठिकाणी कमी जरी दिसत असला तरी आज नांदेड शहरातच नाही तर संबंध महाराष्ट्रातून हे आंदोलन हे मातंग समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. तेव्हा या मातंग समाजाचा अंत न पाहता जे शासनाने त्यांच्या मागण्या असतील ते या ठिकाणी नाही जर दिल्या तर आताच भटलाडे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही जर एका ठिकाणी आलो तर आम्ही शासनाचं काहीही करू शकतो. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.